नमस्कार. मी आज तुम्हाला नमुना 8 आणि नमुना 9 चे तेरीच पत्रक किंवा त्यालाच आपण डिमांड असे पण म्हणतो, तर ते कसे काढायचे हे दाखवणार आहे. तेरीस पत्रक काढण्यासाठी आपल्याला नमुना 8 आणि नमुना 9 तयार असणे गरजेचे आहे. तर नमुना 8 मध्ये आपल्याला नमुना 8 चे तेरीस पत्रक काढायचे असेल, तेव्हा नमुना 8 वर क्लिक केली असता रिपोर्टमध्ये तेरीस पत्रक रिपोर्ट असा ऑप्शन दिसेल तुम्हाला. तुम्ही त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला इथे प्रिंट संपूर्णचा ऑप्शन दिसतो. तुम्ही त्या प्रिंट संपूर्णवर क्लिक केली की त्याची डिरेक्टली तुम्हाला पीडीएफ शो होते. हे झालं तुमचं नमुना 8चं तेरीस पत्रक. आता नमुना 9चे तेरीस पत्रकासाठी नमुना क्रमांक 9 वर क्लिक केली तर रिपोर्टमध्ये तेरीस पत्रक रिपोर्ट असा ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केली की इथे प्रिंट संपूर्णवर क्लिक केली की त्याची देखील तुम्हाला पीडीएफ शेअर होते. ते तुम्ही दोन्ही नमुना 8 आणि नमुना 9 चे तेरीस पत्रक मॅच आहे का हे कसे चेक करायचे? नमुना 8 तेरीस पत्रक ओपन केले आणि नमुना 9 तेरीस पत्रक ओपन केले. यामध्ये नमुना 8 म्हणजे आपला चालूचा कर असतो आणि नमुना 9 मध्ये तुमचे चालू आणि थकीतच्या रकमा असतात. तर तुमच्या नमुना 8 मधल्या ज्या काही चालूच्या रकमा आहेत त्या नमुना 9 मध्ये आहेत का चेक करायचे. आता इथे नमुना 8 घरपट्टी 1,48,040 आहे.